यस। चलो, कितने स्टूडेंट्स हैं? ओनली 14। कहाँ गए बाकी बच्चे? स्नेहा आहे, साक्षी आहे, शिंदे, गुंजाळ, प्रतीक्षा आहे, राणी आहे, वाघमोरे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे. ओके ओके. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आय होप माय व्हॉइस इज ऑडिबल अँड द स्क्रीन इज व्हिजिबल. येस, आपण जास्त वेळ नाही घालवत आहे, आपण स्टार्ट करतोय. आपल्याला केमिकल कायनेटिक्स जमलं तर आज एंड करायचा आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी अँड फॉर्म्युला मेथड फॉर द ॲक्टिवेशन एनर्जी. अरेनियस इक्वेशन बघितलं होतं आणि त्याच्यावरचं आपण एक न्यूमेरिकलसुद्धा बघितलं होतं. ओके, तो बच्चों आज के लेक्चर में हम देखेंगे नेक्स्ट पार्ट की इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ रेट ऑफ रिएक्शन. Effect of temperature on a rate of reaction. On rate of reaction. आता कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतं जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर. मग आता आपल्याला हेच काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ ग्राफ एक्सप्लेन करायचं आहे. सो द ॲक्च्युअल हेडिंग काय आहे की आपल्याला इफेक्ट एक्सप्लेन करायचा आहे. कशाचा इफेक्ट आपण एक्सप्लेन करणार आहोत, तर टेम्परेचरचा. डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो सगळ्यात सुरुवातीला आपण एक ग्राफ ड्रॉ करूयात. बघा, आय विल यूज स्केल. थोडा ह्याच्यावर टाईम लागतो, बट इट्स ओके. जर आपल्याला आता व्यवस्थित ग्राफ स्टडी करायचा आहे तर मला हे यूज करावं लागेल अँड आय विल यूज दॅट सो यू कॅन अंडरस्टँड इट बेटरली. ठीक है, चलो हो गया. ये है हमारी एक्स एक्सिस और एक है हमारी वाई एक्सिस. ठीक आहे, बघा आता इथे सपोज एक्स ॲक्सिसवर आहे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ गिवन कायनेटिक एनर्जी. विथ गिवन कायनेटिक एनर्जी. तर एवढं मोठं सेंटेन्स आहे वाय ॲक्सिसवर. ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ गिवन कायनेटिक एनर्जी. आणि एक्स ॲक्सिसवर काय आहे, तर एक्स ॲक्सिसवर आहे कायनेटिक एनर्जी. ओके, आय थिंक दिस 2 पॉईंट्स आर व्हेरी क्लिअर टू ऑल ऑफ यू. आता पहिला ग्राफ आहे ह्या पद्धतीचा. ठीक आहे, आता ह्या ग्राफच्या वेळेसचं टेम्परेचर आहे T1. ओके, T1 काय आहे, टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर किंवा T1 इज द टेम्परेचर. अँड नेक्स्ट ग्राफ ह्या पद्धतीचा आहे. हा आहे T2 वाला ग्राफ. कंडिशन काय आहे बघा, T2 इज ग्रेटर दॅन T1. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येते, सेकंड टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे, ग्रेटर असणार आहे ॲज कम्पेअर टू पुन्हापेक्षा, तर इनिशियल टेम्परेचरपेक्षा, T1पेक्षा. आता इथे काय होतं आहे, हा जो कर्व आहे, ह्या कर्व, अंडर दिस कर्व, आता इथे आपण एक लाईन ड्रॉ करणार आहे. ही एक लाईन आहे. ज्यावेळेस टेम्परेचर T1 होतं ना बाळांनो, त्यावेळेस फक्त ह्याच कर्वच्या अंडर जेवढे मॉलिक्युल्सचे फ्रॅक्शन येत होते तेवढेच मॉलिक्युल्स काय होत होते की प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. म्हणजेच त्यांची इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता इथे आहे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. ह्या कर्वच्या अंडर जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत एवढेच मॉलिक्युल्स कशामध्ये, डोंट
अमाऊंट ऑफ एवढ्याच कर्वच्या अंडरचे मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होत होते बाळांनो, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. आता आपण टेम्परेचर वाढवल्यामुळं फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स काय झालेत, इन्क्रीज झालेत. म्हणजेच ह्या पार्टमधले मॉलिक्युल्स सुद्धा आता काय होणार आहेत, कशात कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार आहेत, तर प्रोडक्टमध्ये स्टार्ट होणार आहेत. म्हणजेच ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवलं, आता पूर्ण हे एवढ्या फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स काय झालेत, वाढलेत. कशामध्ये, तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. बेसिकली तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की टेम्परेचर वाढवल्यामुळं काय झालं की जास्त मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी वाढली. जास्त मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं जास्त मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागले, तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेले आहेत. सुरुवातीला फक्त ह्या T1 टेम्परेचरच्या खालचे जेवढे मॉलिक्युल्स होते, हा जो मी ब्राऊन कलरनी एरिया कव्हर केला आहे, ब्राऊन कलरचा जो हा पोर्शन आहे, एवढेच मॉलिक्युल्स सुरुवातीला काय होत होते, कशात कन्वर्ट होत होते बाळांनो, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. आता मी टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर वाढवल्यामुळं माझ्या काय लक्षात आलं, आता इथून मी जर लाईन अशी इथे ड्रॉ केली, बघा ह्या फ्रॅक्शनवर इथून मी जर अशी लाईन ड्रॉ केली तर मला इथे काय मिळते, एक लाईन मिळते. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यावर जास्त नंबर ऑफ फ्रॅक्शन्सचे मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट व्हायला लागलेत, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेत. इनिशियली टेम्परेचर कमी होतं, त्यावेळेसचे मॉलिक्युल्स काय होत होते, कमी मॉलिक्युल्स, कमी फ्रॅक्शनचे मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होत होते, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. मग असं काय झालं, टेम्परेचर वाढवल्यामुळं कसं काय जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट व्हायला लागले, रिॲक्टंटचे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायला लागले. मग आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो, टेम्परेचर वाढवल्यामुळं जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट व्हायला लागले, प्रोडक्टमध्ये. मग टेम्परेचर वाढवल्यामुळं जास्त मॉलिक्युल्सला, मोर मॉलिक्युल्सला काय मिळाली, ॲक्टिवेशन एनर्जी, एवढी एनर्जी मिळाली. आणि यू ऑल नो ऑलरेडी की कमीत कमी मॉलिक्युल्सला कन्वर्ट व्हायचं असेल रिॲक्टंटकडून प्रोडक्टमध्ये, त्यांना मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. मग मिनिमम एनर्जीचा क्रायटेरिया किती असतो, तर मिनिमम एनर्जीच्या क्रायटेरियालाच आपण काय म्हणत असतो, ॲक्टिवेशन एनर्जी म्हणत असतो. मग सुरुवातीला आपल्या काय लक्षात आलं, सुरुवातीला थोडेच मॉलिक्युल्स तो मिनिमम एनर्जी, ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया फुलफिल करत होते. सुरुवातीला थोडेच मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होत होते, रिॲक्टंट टू प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. बट जसं आपण टेम्परेचर वाढवलं तसं जास्त मॉलिक्युल्स काय करायला लागले, ॲक्टिवेशन एनर्जीचा हा जो क्रायटेरिया आहे, हा ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया फुलफिल करायला लागले. आणि त्याच्यामुळे जास्त मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट व्हायला लागले, रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्वर्ट व्हायला लागले. कळालंय कन्सेप्ट तुम्हाला. इथं ॲक्टिवेशन एनर्जी काय आहे, इथं मी जी मार्क केली आहे ती तुमची मिनिमम ॲक्टिवेशन एनर्जी आहे. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, तर मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी. ही आहे मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी. एवढी एनर्जी रिॲक्टंटच्या मॉलिक्युल्सला मिळायला पाहिजे. एवढी एनर्जी जर मिळाली, एवढी किंवा ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी मिळाली, तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. हे तुम्हाला माहिती आहे. मग ज्यावेळेस टेम्परेचर T1 होतं, त्यावेळेस एवढ्याच फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्सला ॲक्टिवेशन एनर्जी किंवा तिच्यापेक्षा जास्त एनर्जी मिळत होती. आणि तेवढेच मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होत होते, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. टेम्परेचर वाढवल्यामुळं काय झालं, जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्सला ॲक्टिवेशन एनर्जी आणि तिच्यापेक्षा जास्त एनर्जी मिळायला लागली. आणि त्याच्यामुळं जास्त मॉलिक्युल्स रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्वर्ट व्हायला लागले. आणि त्याच्यामुळे काय झालं, रिॲक्शनचा रेट वाढला. कळालंय बच्चे पार्टी, सबको ये अंडरस्टूड हे. बघा सपोज सुरुवातीला तुमच्या क्लासमध्ये हे बघा, आता 11th तुमच्या क्लासमध्ये 100 स्टुडंट आहेत. 11thला 100पैकी फक्त 10 स्टुडंट्स जास्त अभ्यास करत होते. हे 10 स्टुडंट्सचाच काय होता, सक्सेसचा रेशो होता. 10 स्टुडंटच सक्सेस मिळवू शकतात अशी एक प्रोबॅबिलिटी होती. पण जशी 12th स्टार्ट झाली, एव्हरीवन बिकम सिरियस. आणि 12th स्टार्ट झाली, 12th का वो प्रेशर. अँड 12th
ट्वेल्थची ती एक वेगळीच हे असते, काय म्हणतात की ट्वेल्थचा एक वेगळाच ऑरा असतो की त्याच्यामुळे आपण काय होतो की स्टडी करायला लागतो, माहोल वेगळा असतो ट्वेल्थचा. आता ह्या 100पैकी काय झाले 50 स्टुडंट्स चांगला स्टडी करायला लागले. मग आता टोटल किती जणांचा चांगला रिझल्ट येऊ शकतो, तर मी काय म्हणू शकते आता 60 जणं ऑन अँड ॲव्हरेज आहेत की जे राईट ट्रॅकवर आहेत. हे 60 जणं चांगले काय करू शकतात, रिझल्ट्स आणू शकतात. सो दॅट इज द थिंग. इनिशियली टेम्परेचर कमी होतं, त्याच्यामुळे कमी मॉलिक्युल्स काय करत होते, रिॲक्टंट टू प्रोडक्ट जात होते. कमी मॉलिक्युल्स ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया क्रॉस करत होते. पण आता टेम्परेचर वाढलं, घरचे पण आता बोलायला लागले अभ्यास कर अभ्यास कर. तुम्ही अभ्यास नाही केला तर घरच्यांचा पारा चढायला लागला. आता 11वीत काय घरच्यांचा पारा चढत नव्हता, ते लाईटली घ्यायचे, जाऊ द्या चला 11वीत आहे आपलं बाळ, आपली सोना राणी, आपला राजा राणी काय आहे 11वीत आहे, नको जास्त काय बोलायला. त्याच्यामुळे ते पण काय बोलत नसायचे, तुम्ही पण चिल असायचे. एव्हरीवन इज चिल मोड. सो काय व्हायचं, जास्त जणांचा सक्सेस रेशो कमी असायचा. पण जशी 12th चालू झाली सगळीकडूनच टेम्परेचर वाढायला लागलं. टीचर्स बोलतात ते, आईवडील बोलतात ते, आणि तुम्हाला पण आतून एक ती फिलिंग यायला लागली आहे, नाही भो आता काहीतरी करायला लागल, नाही तर काय व्हायचं नाही आयुष्यात. मग काय झाले, सगळेजण अभ्यास करायला लागले. सो सगळ्यांचा आता काय होऊ शकतो, सक्सेसचा रेशो वाढू शकतो. म्हणजेच टेम्परेचर वाढलं तर काय होतं, जास्त मॉलिक्युल्सला ती कायनेटिक एनर्जी मिळते, आणि टेम्परेचर वाढल्यावर जास्त मॉलिक्युल्सला कमीत कमी मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी लागती. त्या मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीचं एक छोटूसं नाव आहे. त्या नावाला आपण काय म्हणतो बच्चे कंपनी, त्या नावाला आपण म्हणतो ॲक्टिवेशन एनर्जी. सो त्या ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया जास्त मॉलिक्युल्स फुलफिल करायला लागले, कारण आता टेम्परेचर वाढलेलं आहे. मग ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया फुलफिल झाला तर मॉलिक्युल्स रिॲक्टंटचा प्रोडक्टमध्ये गेलाच समजा, बरोबर की नाही. तसंच आहे मग. ठीक आहे, क्लिअर आहे सबको, ऑल आर विथ मी, दिस पॉइंट इज क्लियर टू ऑल ऑफ यू. तो हम नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करेंगे, लास्ट टॉपिक ऑफ दिस चैप्टर. सो चलो हम स्टार्ट करते हैं नेक्स्ट टॉपिक, इफेक्ट ऑफ कैटलिस्ट ऑन अ रेट ऑफ रिएक्शन. ठीक है, सो गिव द न्यू हेडिंग, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. आता तुम्ही म्हणताल मॅडम हे तर आम्हाला तुम्ही सांगूच नका, कारण आम्हाला माहिती आहे, तेवढे हुशार तर आम्ही आहोत, कॅटलिस्ट काय करत असतं. द इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन, बरोबर आहे की नाही. एव्हरीवन नोज द डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट, म्हणजे बचपनपासून तुम्ही हे डेफिनेशन ऐकताय. काय असते रे कॅटलिस्टची डेफिनेशन, की कॅटलिस्ट इज द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे कॅटलिस्ट हा काय आहे, एक असा जादूची छडी आहे, शकालका बुमबुमवाली एक छडी आहे नाही का. ती छडी फिरवली की आपल्याला जे पाहिजे ते मिळायचं त्या ह्याला, त्याचं आता नाव नाही आठवते मला. पण तसंच कॅटलिस्ट एक असा सबस्टन्स असतो की ज्याच्या प्रेझेन्समुळं रिॲक्शन आपली अशी पटापट पळायला लागते. रिॲक्शनचा रेट काय व्हायला लागतो, इन्क्रीज होतो. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो. मग हेच आन्सर आहे ना मॅडम, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन अ रेट ऑफ रिॲक्शन. तुम्ही एकदम ॲक्युरेट आहात, बरोबर बोलताय. कॅटलिस्ट काय असतो, एक असा सबस्टन्स जो रिॲक्शनचा रेट काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. पण असं काय आहे कॅटलिस्टकडे, अशी कोणती क्वांटिटी आहे कॅटलिस्टकडे जी काय करणार आहे, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करणार आहे. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समुळं असं काय होतं रिॲक्शनला, की रिॲक्शनचा रेट एकदम वाढतो. आणि जी रिॲक्शन पूर्ण व्हायला 100 दिवस लागत असतील तर कॅटलिस्ट टाकल्यामुळं ती रिॲक्शन एका दिवसात पूर्ण झाली. रिॲक्शनचा रेट खूप वाढला. तर कॅटलिस्टकडे एक खूप भारी असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कॅटलिस्टकडे एक अशी भारी मॅजिकल गोष्ट आहे. आणि ती मॅजिकल गोष्ट कुठली आहे बाळांनो, कॅटलिस्ट काय करत असतं, ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज करण्याचं काम करतं. जो काही मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे, तो जो मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीचा जो क्रायटेरिया आहे ना, तो क्रायटेरिया कॅटलिस्ट काय करतं, कमी करतं. जर आता मी तुम्हाला म्हटलं नीटच्या एक्झामचा सध्याचा क्रायटेरिया काय आहे MBBSसाठी, तर MBBS गव्हर्मेंट सीटसाठी सध्या तुम्हाला +700 मार्क्स पाहिजेत असं आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे, ओपन कॅटेगरी असेल तर. ठीक आहे, आता
ऑलमोस्ट किती जण हा क्रायटेरिया फुलफिल करू शकतात आपण कन्सिडर करूयात. आय डोंट नो द ॲक्च्युअल रेशो, आपण कन्सिडर करूयात फक्त 1% स्टुडंट हा क्रायटेरिया फुलफिल करतात आहे. पण आता तुमच्या वेळेस तुम्ही खूप लकी असताल, ऑल आर व्हेरी लकी स्टुडंट, पाठीमागच्या जन्मात काहीतरी पुण्य वगैरे केलं असेल आणि तुमच्या वेळेस MBBSचा क्रायटेरिया डायरेक्ट 700वरून आलाय 350वर. काय होईल रे? बल्ले बल्ले सबकी बल्ले बल्ले. आता कितीचा रेशो असेल? जवळजवळ 99.9% लोक काय करू शकतात, हा क्रायटेरिया इझिली क्वालिफाय करू शकतात. म्हणजेच काय झालं, जास्त सक्सेस मिळालं, जास्त जणांचं क्वालिफिकेशन तो क्रायटेरिया क्वालिफाय करू शकले. मग तसंच होतं कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये काय झालं, ॲक्टिवेशन एनर्जीचा अमाऊंट काय झालं आहे, मिनिमम क्रायटेरिया ॲक्टिवेशन एनर्जी किती असली पाहिजे तो क्रायटेरिया कमी झाला. आणि तो क्रायटेरिया कमी झाला तर जास्त मॉलिक्युल्स इझिली कशात कन्वर्ट होऊ शकतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता इथं आहे रिॲक्टंट्स आणि इकडे आहे प्रोडक्ट. ही आहे रिॲक्टंटची एनर्जी. रिॲक्टंटला ह्या ॲक्टिवेटेड स्टेटला पोचावं लागतं आणि ह्या ॲक्टिवेटेड स्टेटला पोचण्यासाठी मी तुम्हाला म्हणते की रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची ही झाली ॲक्टिवेशन एनर्जी. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू अचीव दिस स्टेट. ह्या ॲक्टिवेटेड स्टेटला पोचण्यासाठी रिॲक्टिंग मॉलिक्युल्सकडे ही मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी असली पाहिजे. आता ती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी किती आहे, जर मी तुम्हाला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेटली सांगायचं म्हटलं तर सुरुवातीची ही मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे 500 जूल. जोपर्यंत रिॲक्टिंग मॉलिक्युल्स इथं आहेत, जोपर्यंत त्यांना अजून 500 जूल एनर्जी मिळत नाही तोपर्यंत त्या ह्या ॲक्टिवेटेड स्टेटला पोचणार नाहीत. आणि त्याच्याशिवाय ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील का, तर नाही होणार. मिनिमम अमाऊंट ऑफ चा क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल. मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला अजून किती एनर्जी गेन करावी लागेल, 500 जूल अजून एनर्जी गेन करावी लागेल. रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची एनर्जी सध्या इथं आहे, अजून त्यांनी 500 जूल एनर्जी गेन केली की ते ॲक्टिवेटेड स्टेटला पोचतील आणि मग इझिली कशात कन्वर्ट होतील, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील. ओके. पण आता कुणीतरी जरा हुशार अशा पर्सननी ह्या रिॲक्शनमध्ये एखादा कॅटलिस्ट ॲड केला आणि कॅटलिस्ट ॲड केल्यामुळं काय होतं, तर यू ऑल नो ऑलरेडी, रेणुका मॅमने सांगितलंय, कॅटलिस्ट ॲड केल्यामुळं ॲक्टिवेशन एनर्जीचा बॅरियर काय होणार आहे, ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया म्हणजेच मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीचा क्रायटेरिया कमी होणार आहे. मग ज्या केसमध्ये आधी 500 जूल एक्स्ट्रा एनर्जी लागत होती, 500 जूल एनर्जी मिळाल्याशिवाय मॉलिक्युल्स कन्वर्ट होऊ शकत नव्हते, त्याच केसमध्ये जर आता आपण ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज केली, आपण जर कॅटलिस्ट ॲड केला, तर आता आपल्याला फक्त किती ॲक्टिवेशन एनर्जी लागते, तर 250 जूल एवढीच ॲक्टिवेशन एनर्जी लागते. आणि मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला 250 जूल अचीव करणं अवघड नाही आहे, ते इझिली 250 जूल अचीव करतील, 250 जूल एवढी एनर्जी अचीव करतील आणि इझिली कशात कन्वर्ट होतील, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील. मग हे कधी झालं, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आणि ज्यावेळेस कॅटलिस्ट नव्हता रिॲक्शनमध्ये त्यावेळेस ॲक्टिवेशन एनर्जी कशी होती, जास्त होती. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ॲक्टिवेशन एनर्जी काय झाली, कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ॲक्टिवेशन एनर्जी कमी झालेली दिसतीये का तुम्हाला? बघा, ज्यावेळेस कॅटलिस्ट नव्हता त्यावेळेस ॲक्टिवेशन एनर्जी होती 500 जूल. आता ॲक्टिवेशन एनर्जी कमी झाली तर मग जास्त मॉलिक्युल्स हा 250 जूलचा क्रायटेरिया काय करतील, इझिली फुलफिल करतील. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला आपल्याकडे 100 मॉलिक्युल्स होते, 100 मॉलिक्युलपैकी 10 मॉलिक्युलच कुठले क्रायटेरिया फुलफिल करू शकत होते, 10 मॉलिक्युल्सच हा 500 जूलचा क्रायटेरिया कंप्लीट करायचे आणि 10 मॉलिक्युल्सच मग कशात कन्वर्ट व्हायचे, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायचे. पण आता ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया कमी झाला, ॲक्टिवेशन एनर्जी आता डिक्रीज झाली. आता 10 ऐवजी 90 मॉलिक्युल्स काय करायला लागले, 250 जूल एवढा एनर्जीचा क्रायटेरिया पास करायला लागले, फुलफिल करायला लागले. म्हणजेच 90 मॉलिक्युल्स आता कशात चालले गेले, प्रोडक्टमध्ये. ह्याचाच अर्थ रिॲक्शनचा रेट काय झाला, इन्क्रीज झाला. गॉट इट? कळालंय सगळ्यांना? ऑल आर विथ मी? येस, साक्षीला कळालंय, वैष्णवीला कळालंय, स्नेहा येस येस येस. ओके.
ठीक आहे. सो दिस इज द इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. आपल्या सगळ्यांना हे माहीत होतं कॅटलिस्ट एक जादूच्या छडीसारखं काम करतो. कॅटलिस्टच्या फक्त प्रेझेन्समुळंच काय होतं, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज व्हायला लागतो. पण ॲक्च्युअल कॅटलिस्ट कसं वर्क करतं हे आज तुम्हाला कळालं असेल. ॲक्च्युअल कॅटलिस्ट काय करत असतं, ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज करतं. आणि ॲक्टिवेशन एनर्जी जर डिक्रीज झाली तर जास्त मॉलिक्युल्स मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीचा बॅरियर काय करतात, क्रॉस करतात. जास्त मॉलिक्युल्सने तो क्रायटेरिया क्रॉस केला तर जास्त मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होणार, प्रोडक्टमध्ये. ओके, क्लिअर आहे सबको? येस 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 राणी, मानसी, ठीक आहे. चलो नेक्स्ट ॲक्टिवेशन एनर्जीचाच अजून एक महत्त्वाचा ग्राफ आता आपण ड्रॉ करणार आहे. हा ग्राफ तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी होता. अंडरस्टँडिंगचा हा ग्राफ होता. अंडरस्टँडिंगचा ग्राफ आहे. आता एक नवीन ग्राफ मी ड्रॉ करते आहे. त्या न्यू ग्राफवर इथे मी असं मुद्दाम लिहून ठेवते, अंडरस्टँडिंगसाठी हा ग्राफ आपल्याला वापरायचा आहे. आता हाच ग्राफ थोडासा वेगळा कसा ड्रॉ करू शकते, नेक्स्ट पेजवर होते. एक गिव मी अ मिनिट. का नाही येते स्केल, स्केल म्हणते, जाऊ द्या. ठीक आहे, ही झाली वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर आहे बघा फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल. हा ग्राफ इम्पॉर्टंट आहे, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. आणि इकडे एक्स ॲक्सिसवर आहे एनर्जी. ठीक आहे. आता ही जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे, ह्या ॲक्टिवेशन एनर्जीला मी म्हणते EA1. ओके, आणि ही जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे ही जी सेकंड लाईन आहे, वाटलंच तर मी ती ब्लॅक ह्यानी ड्रॉ करते किंवा ब्ल्यू ह्यानी ड्रॉ करते. ही जी सेकंड ब्ल्यू ह्यानी जी लाईन ड्रॉ केलेली आहे बाळांनो, ही आहे सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी. आणि एक्स ॲक्सिसवर एनर्जी इन्क्रीज होत चालली आहे. तर मला सांगू शकाल का कोणती ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असणार आहे? नीट ऐका. EA2. EA2 काय असणार आहे, जास्त असेल का कमी असेल? कुठली ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असेल? एक्स ॲक्सिसवर एनर्जी इकडे वाढत चालली आहे, मग काय लिहू शकते मी? ॲक्टिवेशन एनर्जी कुठली जास्त आहे, 1ची का 2ची? 1. येस, ॲक्टिवेशन एनर्जी EA1 काय आहे, जास्त आहे. म्हणजेच आपल्याला ग्राफवरून काय कळतं, ॲक्टिवेशन एनर्जी 1 ही जास्त आहे आणि ही आहे सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी ही कमी आहे. मग ज्यावेळेस ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असती त्यावेळेस जास्त मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये जाऊ शकतात का? नाही. ॲक्टिवेशन एनर्जी जर जास्त असतील तर कमी मॉलिक्युल्स काय होणार आहेत, कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत. मग ॲक्टिवेशन एनर्जी आता कमी झाली, ही झाली ॲक्टिवेशन एनर्जी कमी, कारण EA2ची व्हॅल्यू कमी असणार आहे, EA1ची व्हॅल्यू जास्त असणार आहे. ॲक्टिवेशन एनर्जी कमी कधी होते, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. मग इन प्रेझेन्स ऑफ काय झालं, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट ॲक्टिवेशन एनर्जी कमी झाली. आणि इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट ॲक्टिवेशन एनर्जी जर कमी झाली तर जास्त मॉलिक्युल्स काय होणार आहेत, कशात कन्वर्ट होणार आहेत, तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत. इथे जर बघितलं तर हा जो फ्रॅक्शन आहे, हा मॉलिक्युल्सचा फ्रॅक्शन कधी जास्त असणार आहे, ज्यावेळेस ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया कमी झाला त्यावेळेस. ज्यावेळेस ॲक्टिवेशन एनर्जी EA1 होती त्यावेळेस कमी फ्रॅक्शन मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होत होते, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. मग ज्यावेळेस आपण कॅटलिस्ट ॲड करतोय, कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये काय झालं, कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ॲक्टिवेशन एनर्जी आधीपेक्षा कमी झाली. आणि आधीपेक्षा ॲक्टिवेशन एनर्जी जर कमी झाली तर
तर ह्याचाच मिनिंग काय, आपले जास्त फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत. बेसिक लॉजिक आहे बाळांनो. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीचा क्रायटेरिया जर कमी झाला, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीचा क्रायटेरिया कमी झाला, तर जास्त मॉलिक्युल्स तो कमी झालेला क्रायटेरिया इझिली फुलफिल करू शकतील आणि इझिली कशात कन्वर्ट होऊ शकतील, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतील. पण हीच जर ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असती तर मग खूप कमी मॉलिक्युल्स हा जास्त ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया पूर्ण करतील आणि कमी मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. त्याच्यामुळे तिथलं फ्रॅक्शन कसं असणार आहे, कमी असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. मग हा जो ग्राफ आहे हा कधीचा ग्राफ आहे, इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट मधला ग्राफ आहे. जर कॅटलिस्ट नसेल, इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट म्हणू शकतो किंवा बिफोर युजिंग द कॅटलिस्ट. कॅटलिस्ट न वापरता जर आपण रिॲक्शन केली तर कमी मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होतात, ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात ते. पण हेच जर आपण कॅटलिस्ट वापरलं तर कॅटलिस्टमुळं ॲक्टिवेशन एनर्जीचा क्रायटेरिया डिक्रीज झाला, कमी झाला, एनर्जी इकडं शिफ्ट झाली, एक्स ॲक्सिसवर एनर्जी वाढत चालली आहे. मग ही कमी एनर्जी लागती आहे मॉलिक्युल्सला रिॲक्टंटच्या प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. मग जास्त मॉलिक्युल्स हा एनर्जीचा क्रायटेरिया काय करतात, ते फुलफिल करतात ते, आणि त्याच्यामुळं ते इझिली कशात कन्वर्ट होतात, ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात ते जास्त नंबर ऑफ फ्रॅक्शनचे. कळालं आहे सगळ्यांना? अंडरस्टूड? यस, ओके ओके, ठीक है. तो चलो यहाँ पे ही आपका केमिकल कायनेटिक्स ये चॅप्टर ख़त्म हो गया है. ठीक आहे. तुमच्याकडे जे बुक्स असतील त्या बुक्सवरून तुम्हाला काय करायचं आहे, एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. दिस इज द असाइनमेंट फॉर यू. अपकमिंग संडेपर्यंत मला एक्सरसाइज कंप्लीट करून दाखवायची आहे. एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन्स काय करायचे आहेत, ट्राय करायचं, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? नाव वी आर गोइंग टू टेक अ रिव्हिजन. आपण थोडी काय करूयात, पाठीमागच्या क्वेश्चन्सवर प्रॉब्लेम सॉल्व करूयात. आपण एक्सरसाइजमधले काही काही प्रॉब्लेम सॉल्व करूयात. चलो, सो हमारी रिव्हिजन भी हो जाएंगी. द चॅप्टर इज एंड. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात. बघा, सगळ्यात फर्स्ट आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, शो दॅट. बघा काय आहे प्रॉब्लेम, शो दॅट टाइम रिक्वायर्ड for 99.9% completion of first order reaction show that time required for 99.9% completion of first order reaction is 3 times the time required for 90% completion. ओके बच्चा पार्टी, ये क्वेश्चन देख के अगर आपको लग रहा है क्या चल रहा है, तो रुको ज़रा, मैं आपको सब क्लियर कर दूंगी. हां, बघा आता क्वेश्चन नीट वाचा. शो दॅट, व्हॉट वी हॅव टू शो की टाईम रिक्वायर्ड कशासाठी, 99.9% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागतोय फर्स्ट ऑर्डरसाठी, तो टाईम कसा आहे तर 3 टाइम्स, कुणापेक्षा ग्रेटर आहे, 3 टाइम्स आहे कुणाच्या, 90% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजेच मी आता मॅथेमॅटिक्समध्ये जर तुम्ही हुशार असताल तर तुम्ही असं इक्वेशन तयार करू शकता, काय की टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 99.9% रिॲक्शन इज इक्वल टू 3 टाइम्स द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 90% रिॲक्शन. म्हणजे 90% रिॲक्शन कंप्लीट, 99.9% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागतोय ना,
तो 3 पट आहे कुणाच्या 90% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागतो त्याच्या. इथपर्यंत कळालंय, हे इक्वेशन कळालंय सगळ्यांना. कसं लिहिलं मी मनाने हे इक्वेशन लिहिलं नाही, मला क्वेश्चननीच सांगितलं की हे बघ तुला काय शो करायचं आहे की 99.9% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जेवढा टाईम लागतोय फर्स्ट ऑर्डरसाठी तो काय आहे, 3 टाइम्स आहे. कुणाच्या 3 टाइम्स आहे, तर 90% रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतोय त्याच्या 3 टाइम्स आहे. मग आता मी काय करणार, काहीच नाही. मी लहानपणी मॅथ्समध्ये जरा चांगली होते, मग मला माहिती आता मला फक्त काय करायचं आहे, LHS इज इक्वल टू RHS आणायचं आहे. LHS ये हो गई और ये हो गई हमारी RHS. तो सबसे पहले हम LHS को फाइंड आउट करते हैं. आपली LHS काय आहे मग, LHS इज इक्वल टू T99.9%. इथे वरती लिहायचं, वी हॅव टू शो दॅट ओके. आता LHS आहे T99.9%. मग तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन, आय होप सगळ्यांना माहीत असेल काय आहे फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन. K इज इक्वल टू, चलो बताओ क्या आहे K इज इक्वल टू, चला सांगा साक्षी, स्नेहा. K इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन 2.303. काय पुढे आठवतंय, K इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट. 2.303 log A0 upon 80. करेक्ट, व्हेरी गुड. K इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय T log ऑफ A0 अपॉन 80. ओके, तो आपको जस्ट क्या करना है, T के फॉर्म में इक्वेशन लिखना है. जर T जर इकडे गेला तर काय होणार, T इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय K लॉग ऑफ A0 अपॉन 80. आता बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस असे पर्सेंटमधले प्रॉब्लेम्स असतील, असे पर्सेंटमधले प्रॉब्लेम असल्यावर A0 ची व्हॅल्यू काय पुट करायची है बच्चे कंपनी, बताओ. A0 को आपको कितना एज्यूम करना है, एनीवन रिमेंबर्स दैट A0 क्या होगा आपका, यू हैव टू रिवाइज एवरी डे. का विसरताय तुम्ही A0, चलो जल्दी बताओ क्या रखोगे A0. A0 ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, चला सांगा. A0 काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्यांनी सांगितलेलं नाही आहे, पण आपण काय पुट करणार, 100. ज्यावेळेस असे पर्सेंटमधलं प्रॉब्लेम्स असतात, इतकं पर्सेंट तेवढं पर्सेंट असं सांगितलं जातं, त्यावेळेस A0ला 100% ॲज्युम करायचं. आणि आता त्या 100%पैकी 99.9% काय झाली आहे, रिॲक्शन कंप्लीट झाली आहे. शो दॅट टाईम रिक्वायर्ड फॉर 99.9% कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे 99.9% काय झालं, रिॲक्शन कंप्लीट झाली आहे. 100% जर तुमचा रिॲक्टंट असेल तर त्या 100%पैकी 99.9% काय झालंय, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालंय. मग खाली राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन किती सांगा, 80 ची व्हॅल्यू काय येईल, यस करेक्ट, वेरी गुड. 80 की वैल्यू क्या आएगी बच्चे कंपनी, 80 की वैल्यू आएगी 0.1. तो आपको आंसर मिल गया. यहाँ पे मैं लिखूंगी T 99.9 इज इक्वल टू 2.303. बोलो क्या है नीचे, K लॉग ऑफ 100 अपॉन 0.1. आता हा 0.1 वरती गेल्यावर काय होणार, T99.9 is equal to 2.303 डिवाइड बाय K लॉग ऑफ 100. आता 10⁻⁻1 इथे आहे, 0.1 म्हणजे 10⁻⁻1. तो जर वरती गेला तर तो काय होणार, 10⁻+1. मग 100 इंटू 10 काय लिहू मी डायरेक्ट 1000. मग मी इथं काय लिहिलं, डायरेक्ट 1000. मग T99.9 इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय K. आणि लॉग 1000 काय असतो, लॉग 1000लाच मी काय लिहू शकते, लॉग ऑफ 10⁻3. ओके, 10⁻3 लिहिलं. मग 3 पुढं आला, लॉग 10चं आन्सर काय असतं बाळांनो, लॉग 10चं आन्सर 1 असतं. मग इथं काय उरणार, 3. ओके, लॉग 10चं आन्सर ते लॉग जर तुम्ही ह्याच्यात बघितलं
कशामध्ये, बुकमध्ये, लॉग टेबलमध्ये, तर तुम्हाला 000 असं दिसेल, पण तसं नाही आहे. ते लॉग 10चं आन्सर काय असतं, 1 असतं. इथं किती डिजिट्स दिसतात ते लॉग 10, इथं डिजिट्स आहेत 2 डिजिट्स आहेत, त्याच्यातून -1 केला, काय लिहिलं 1 पॉईंट. आता 10चा 00 मध्ये बघितला तर काय दिसेल 1.0000. मग लॉग 10चा आन्सर आपल्याला काय मिळतं 1. मग इथं काय लिहितेय मी 3. कळालंय का बरं 3 लिहिलं, कारण मग 10⁻³ आलं होतं. मी इकडे रफमध्ये कॅल्क्युलेशन केलंय, 10⁻³ आलंय, हा 3 पुढे येणार, उरला लॉग 10. लॉग 10चं आन्सर काय असतं 1. हे काय झालं तुमचं LHSचं आन्सर. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे RHS. ओके, RHS काय आहे, RHS आहे T90 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. T90 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग T90% इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय K लॉग ऑफ A0 ची व्हॅल्यू काय ठेवणार सांगा. A0 ची व्हॅल्यू काय ठेवणार 100. करेक्ट, व्हेरी गुड, 30 ठेवणार. आणि आता खाली किती शिल्लक राहिलाय रिॲक्टंट, 90% कम्प्लीट झालंय. मग खाली किती शिल्लक राहिलेला आहे, 100 पैकी 90% गेला ना, प्रोडक्ट मध्ये झाला. 90% रिॲक्शन कम्प्लीट झाली आहे. मग खाली 80 किती राहिलाय रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन. 10%. येस, रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन 10%. 10 लिहिणार आपण. मग इथून 0 गेला, 0 गेला, काय आन्सर आलं फक्त T90 इज इक्वल टू लॉग 10. आणि लॉग 10ची व्हॅल्यू किती असती 1 असती. सो काय मिळालं आपल्याला T90 इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय K. इथे उरलं लॉग 10. ओके, आणि यू ऑल नो लॉग 10चा आन्सर आहे 1. मग इथे 2.303 डिवाइड बाय K, लॉग 10चा आन्सर 1. सो व्हॉट इज द व्हॅल्यू, T90ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2.303 अपॉन K. आपल्याला T99.9 मिळालं होतं, 2.303 अपॉन K इंटू 3. ओके, जर तुम्ही पाठीमागचं इक्वेशन जर नीट बघितलं, T99 किती मिळाला होता आपल्याला, बघा इथे T99 मिळाला होता आपल्याला 2.303 अपॉन K इंटू 3. ठीक आहे, मग आता आपण 2.303 अपॉन Kच्या ठिकाणी काय लिहू शकतो, 2.303 अपॉन Kच्या ठिकाणी आपण काय लिहिणार T99.9. ह्याच्या ठिकाणी आपण ह्या पूर्ण डिव्हिजनच्या ठिकाणी आपण काय लिहिणार बच्चे पार्टी T90 लिहिणार. सो आपल्याला काय मिळालं T90 इंटू 3, म्हणजेच काय मिळालं 3 टाइम्स ऑफ T90. गॉट इट, दिस इज वॉट यू हॅव टू प्रूव्ह. हेच तुम्हाला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 99.9% reaction is 3 times of 90% reaction. Got it? Yes. Okay. ठीक आहे, all are with me. Nice. Good. Okay. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेकंड प्रॉब्लेम. द रेट कॉन्स्टंट फॉर ह्या प्रॉब्लेमची मी फक्त हिंट देणार आहे तुम्हाला. द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन is given by log 10 K is equal to 14.34 minus 1.25 into 10⁻⁴ divide by T. Find out activation energy. Okay,
ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम कळालाय. तुम्हाला रेट कॉन्स्टंटचं एक इक्वेशन दिलंय. आता हे इक्वेशन बघून डरने का नहीं, कभी भी लाइफ में डरने का नहीं, जो भी बेसिक्स आपको आते हैं वो बेसिक्स अप्लाई करने का ट्राई करने का, हमेशा पेपर कौन सा भी हो, फिजिक्स हो, मैथ्स हो, केमिस्ट्री हो, ठीक है, क्वेश्चन देख के कभी भी घबराना नहीं. जो भी आपको पता है वो सब कंसेप्ट अप्लाई करो, कुछ ना कुछ जुगाड़ करके सॉल्व करने का ट्राई करो, हमेशा सॉल्विंग का अप्रोच रखो, नॉट गिविंग अप नहीं करना है हमें. देखो, आपल्याला हे के लॉग केचं इक्वेशन दिलंय. कालच मी तुम्हाला एक इक्वेशन शिकवलं होतं, के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. ओके, पण तुम्हाला हे कम्पेअर करताना लक्षात येतंय, आपण इथे के घेतलंय, इथं लॉग आहे, म्हणजेच हा ह्या इक्वेशनला लॉगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलंय. मग लॉगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यावर कसं होतं हे इक्वेशन, ते आठवायचं. मग तुम्हाला कालचं ते लॉगच्या फॉर्ममधलं इक्वेशन आठवलं पाहिजे. लॉग के इज इक्वल टू, मी असं लिहायला तुम्हाला शिकवलं होतं, मायनस ई ए अपॉन 2.303 आर इन ब्रॅकेट 1/t प्लस लॉग ए. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते इक्वेशन लिहित होतो. आता हे इक्वेशन थोडंसं कम्पेअर करून बघा. आता ह्या इक्वेशनला आधी लॉग ए लिहा. काय होतंय बघा, आधी जर लॉग ए लिहिला तर लॉग ए मायनस ई ए अपॉन 2.303 आर इन ब्रॅकेट 1/t. ठीक आहे, नाऊ जस्ट तुम्हाला काय करायचंय, गिवन इक्वेशन कम्पेअर करायचंय. गिवन इक्वेशन काय आहे, लॉग के इज इक्वल टू, इथे काय दिलंय 14.34 मायनस पुढे काय लिहिलंय 1.25 इंटू 10⁴, 1.25 इंटू 10⁴, आणि इथे डिवाइड बाय 1/t आहे, तर तो डिवाइड बाय 1/t मी असं लिहिते. मग मला सांगा, तुम्ही जर कम्पेअर मेथड कधी शिकला असताल तर कम्पेअर केल्यावर तुम्हाला काय कळतंय, ही जी पूर्ण टर्म आहे ई ए अपॉन 2.303 अपॉन आर, ह्या ई टर्मचं आन्सर काय आहे 1.25 इंटू 25 into 10 raised to 4. 10⁴. येस, करेक्ट. मग मला काय इक्वेशन मिळालं, बाय कम्पेअरिंग बोथ इक्वेशन्स, बाय comparing both equations, EA upon 2.303 R is equal to what I can write 1.25 into 10⁴. Now you just have to find activation energy. ज्या टर्म्स नको आहेत त्या इकडे पाठवून द्या. मग काय नको आहे आपल्याला, 2.303 आर नको आहे. मग ॲक्टिवेशन एनर्जी इज इक्वल टू 1.25 इंटू 10⁴ इंटू 2.303 इंटू आर. आरची व्हॅल्यू काय असते 8.314. मग 1.25 इंटू 10⁴. मी कालच सांगितलेलं बच्चे पार्टी, इसका प्रोडक्ट हमेशा याद रखो, इसका प्रोडक्ट आता है 19.15. तुम्ही म्हणताल मॅडम रट्टा मारायला लावताय, ठीक आहे, कधी कधी रट्टा मारून टाकायचा. जर कामी येत असेल तर का तीनदा 4 वेळेस हा प्रोडक्ट करत बसायचा. थर्मोडायनॅमिक्समध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट लागतो. मग तो तसंही तुमचा नंतर पाठच होऊन जातो. जर तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व केले तर किती येतो ह्या प्रोडक्टचा आन्सर 19.15. 19.15. ठीक आहे, मग आता तुम्ही काय करू शकता, इझिली मल्टिप्लिकेशन करून बघा, काय असेल ते तुमचं फायनल आन्सर असेल. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन मेथड नसेल वापरायची तर तुम्ही लॉग अँटीलॉगची सुद्धा मेथड वापरू शकता. लॉग अँटीलॉगची मेथड कशी वापरणार आता बघा, मी तुम्हाला एकदा इथे सांगून देते. अँटीलॉग कुणाचा, इन ब्रॅकेट अँटीलॉग ऑफ 1.25 प्लस लॉग ऑफ 10⁴ प्लस लॉग ऑफ 19.15. 19.15. येस, ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप, जस्ट तुम्हाला आता काय बघायचं आहे, मग लॉग ॲक्टिवेशन एनर्जी अँटीलॉग. मग आता इकडे काय होतं, लॉग ऑफ 1.25 होतं. डेसिमल पॉईंटच्या आधी एक नॉन झिरो डिजिट आहे, 1 - 1 0. मग आता पहिल्यांदा 0 लिहिला, पॉईंट दिला, 12चा 5 मध्ये बघायचं आहे. ओके, सो 12चा 5 मध्ये, चलो देखते हे.
0969 ओके, चलो वेरी गुड, बताया 09 69 येस 0969. त्याच्यानंतर काय आहे, लॉग ऑफ 10⁻⁴ काय येणार, 4 पुढे येईल, लॉग ऑफ 10⁻⁴ आहे, 4 पुढे आला, 4 इंटू लॉग 10 लिहिलं, लॉग बोल 10चा आन्सर असतं 1, मग ह्याचा आन्सर काय आलं 4. ओके, प्लस लॉग ऑफ 19.15 डेसिमल पॉईंटच्या आधी 2 नॉन झिरो डिजिट्स आहेत, 2 - 1 करा, येईल 1 पॉईंट. वन आता कॅरेक्टर 19चा 1 आणि 5 मध्ये 2821 असं हे 2821 21 2821 येस. ओके, करेक्ट, व्हेरी गुड. आता ॲडिशन करून तुम्हाला फक्त काय बघायचं आहे, अँटीलॉग. ए इज इक्वल टू अँटीलॉग काय करताल, 0.0969 4.0000 1.2821 9 + 1 10 6 7 8 and 9 8 आणि 8 16 आणि 1 17 2 आणि 1 3 तीन 4 आणि 1 5 आले 8.3790 5.3790 आले सगळ्यांची ॲडिशन. अब आपको अँटीलॉग देखना है. 0.37चा 9 मध्ये सांगा, 0.37 अँटीलॉग बघायचा. है 2393 ओके, चलो देखते हैं हम. पॉइंट काय आलंय आपलं, 0.37चा 9 मध्ये. येस, 0.37चा 9 मध्ये किती आलाय, दिसतंय आपल्याला इथं 2393. येस, ठीक आहे, तो लिखेंगे आणि झिरो मध्ये वन 2393. आहे. आणि इथे झिरोमध्ये नाहीच आहे, डायरेक्ट तिकडे डिफरन्स कितीने चालू होतो, 1 2 ने चालू होतो, झिरो नसतोच इकडे मीन डिफरेंसमध्ये. ठीक है बच्चे पार्टी, तो यहाँ पे क्या करोगे, फर्स्ट डिजिट के बाद डेसिमल पॉइंट दोगे. ठीक आहे, आता डेसिमल पॉईंट दिल्यावर 10ची पॉवर ही जी डेसिमल पॉईंटच्या आधीची जी संख्या असते इथली, काहीतरी झालंय, वेट, इंटू 10⁻⁵. हां, इंटू 10⁻⁵. अरे बापरे, आपले नोट्स कुठं गेले, शिट. ठीक आहे, काहीतरी झालंय त्याच्यामुळे आपल्या नोट्स आजच्या गेल्यात. ज्यांनी कुणी डिटेलमध्ये कुणी लिहिल्या आहेत आजच्या नोट्स, प्लीज थम्सअप नो दाखवा. डिटेलमध्ये नोट्स कुणी लिहिल्या आहेत आजच्या चालू असताना लेक्चर. येस, वैष्णवीने लिहिल्या आहेत, प्लीज सेंड मी द फोटो. अच्छा, साक्षी कावळेने पण लिहिल्या आहेत. ओके, ठीक है, कोई बात नहीं, देखते हैं हम फिर से डाउनलोड करके. तर तुमचं फायनल आन्सर हे येईल बघा, 239.3 किलो जूल. 2.393 इंटू 10⁻⁵ करताल, 10⁻⁵ आहे, मग डेसिमल पॉईंट 2ने जर तुम्ही शिफ्ट केला तर काय होणार आहे, 2ने शिफ्ट केल्यानंतर, जर आपलं पेज ओपन असेल तर भारी. येस, हां, ठीक आहे, इथं आहे बघा, सॉरी, इथं काय होतं, 5 होता. इथे जर 5 असेल, डेसिमल पॉईंटच्या आधी जो पण नंबर असेल तो तुम्हाला 10⁻⁵ पॉवरमध्ये लिहायचा. आता डेसिमल पॉईंट 2ने पुढे शिफ्ट करा, 239.3 लिहा, इंटू इथं काय शिल्लक राहील, मग 2ने हे केलं 10⁻³ आन्सर येईल जूलमध्ये. मग 10⁻³ म्हणजेच काय असतं, किलो. मग काय लिहिताल, 239.3 किलो किलो जूल. सो दिस इज युअर ॲक्टिवेशन एनर्जी का फायनल आन्सर. एक्झॅक्ट आन्सर आलं आहे, किलो जूल पर मोलमध्ये आहे, कारण ते 8.314चं युनिट पर मोलमध्ये असतं गॅस कॉन्स्टंट, म्हणून किलो जूल पर मोल. क्लिअर आहे क्वेश्चन सगळ्यांना. येस. येस, ओके, ठीक आहे, चलो. सो तुमच्यासाठी टास्क दिला आहे मी,
जास्त मोठा टास्क नाही आहे, व्हेरी सिम्पल. तुम्हाला तुमचे सगळे बुक्समधली एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. आत्तासुद्धा जर आपण 18 तारखेला झालेला केमिस्ट्रीचा पेपर बघितला, बच्चे पार्टी प्रिवियस इयर आत्ताच्या ह्या बॅचचा, तर सगळं ह्याच्यातलंच होतं. कशामधलं? आपल्या नोट्समधलं, आम्ही जे IMP दिले होते त्या IMPsमधलं आणि एक्सरसाइजमधलं. ॲज इट इज एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स पडलेत. सो प्लीज डोंट इग्नोर दिस ॲक्टिव्हिटी. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क. तुम्हाला मला एक्सरसाइजच्या क्वेश्चन्सचे आणि प्रॉब्लेम्स पण सॉल्व करून फोटो पाठवायचे आहेत. ठीक आहे? गॉट इट? येस. सो थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर. आज पण आपल्याला खूप छान रिस्पॉन्स आहे. जवळजवळ 33 स्टुडंट्स आहेत. काल जसं मी सांगितलं. मॅम हां, बोला. मी नोट्स डिटेलमध्ये नाही लिहिलेल्या, तर कुणाकडून तरी घेऊन ग्रुपवर पाठवा. अच्छा, ओके. येस, कुणी आहे असं ज्यांच्याकडे फर्स्ट लेक्चरपासून कायनेटिक्सचे नोट्स आहेत? फर्स्ट डेपासून कायनेटिक्सचे नोट्स आहेत असं आहे कुणी? नेक्स्ट चॅप्टरपासून मी डायरेक्ट चॅप्टरचंच फोल्डर बनवणार आहे. मग त्याच चॅप्टरमध्ये पेजेस ॲड होत जातील. आत्ता कोणी जर असेल, साक्षी वगैरे, जे पहिल्यापासून लेक्चर्स करतात, ते लबडे, आपले 11चे जे आधीचे स्टुडंट्स आहेत, त्यांनी मला पाठवून द्या PDF बनवून. येस. मॅम मी मागच्या आठवड्यापासून जॉईन होते, तर माझ्या आधीच्या पण भरपूर नोट्स राहिले. बरं बरं, ठीक आहे. तुम्हाला जुन्या स्टुडंट्सकडून घेऊन मी त्या नोट्स तुम्हाला पाठवून देते. माझला येतील PDF, तर मी तुम्हाला आधीच्या फर्स्ट डेपासूनच्या नोट्स देते. येस, आदित्य, तुला काही बोलायचं आहे का? तू हात वर केलाय. मैम हां, पेपर मार्क्स किती होते एका पेपरचे, एका क्वेश्चनला? आत्ता जो तुमचा पेपर झाला ऑनलाईन, एका फिजिक्स केमिस्ट्रीला 1 मार्क होते, मॅथ्ससाठी 2 होते. थँक्यू. ओके ओके, येस. चलो, ठीक आहे, थांबूया तिथे आपण. बाय बाय. मॅम हां, ते मी युट्यूबवरचे प्री व्हिडिओज चेक केले तुमचे, ते भेटतच नाही मला सिक्वेन्स वाईज चॅप्टर्सचे तुमचे लेक्चर्स. प्लेलिस्टमध्ये जाऊन एकदा चेक करा. केलं मी, खूप मिसिंग अप आहे त्या प्लेलिस्ट मध्ये. ते चॅप्टर वाईज सिक्वेन्स वाईज काहीच नाही तिथे. बरं, ठीक आहे, लिंक पाठवतो लेक्चर्सची. ओके. ठीक आहे, ठीक आहे. येस. मॅम फिजिक्सचं लेक्चर होणार आहे काय? हो हो, होणार आहे. आलेत सर, आहेत आहेत. सो चालतंय. स्टे ट्यून. आहे ना सर? किती वाजता होणार आहे मॅम लेक्चर चालू फिजिक्सचं? लगेच सर, सर इथंच बसलेत. बाय. ठीक आहे, ठीक आहे. मी PDF सर नंबर लावून बसलेत. आलेलेच सर आज. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही सगळे एक्साइटेड आहात. आता एवढ्या दिवसांनी पुन्हा सरांचा जोशमध्ये लेक्चर स्टार्ट होतील. मी जस्ट PDF डाउनलोड करून सेव्ह करते अँड देन सर विल कंटिन्यू.